वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. तुम्हाला वाटत असेल अरे यार एवढी कसं काय एनर्जी आली याच्यामध्ये, कारण हे कवितेचे सीझन जेव्हापासून आपण चालू केलं तेव्हापासून वेगवेगळे विषय माझ्या डोक्यात येत आहेत आणि वेगवेगळे मित्र पण भेटतात, त्यामुळे विषय कवितेला मिळूनच जातो. आता काही दिवसांपूर्वी मला एक माझा मित्र भेटला ज्याचं लग्न झालं होतं आणि म्हणजे त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मला हसू आलं, त्यामुळेच त्याच्यावर कविता करण्याचा प्रयत्न केला मी. तर आम्ही बॅचलर होतो तेव्हा कसं 12 वाजले तरी घरी गेलं काही टेन्शन नव्हतं, 12-1 वाजले. पण आता लग्नानंतर कसं 7च्या आत घरात वगैरे सगळ्या गोष्टी. तर तो ज्या पद्धतीने घाबरून बोलत होता, अचानक वहिनीचा फोन आला, हा हा आलो वगैरे हे जे, तर भयंकर मला त्यांनी परिस्थिती सांगितली की अरे यार अशी बायको भेटली की यार म्हणे असं मुठीत ठेवते मला, असं गळाच दाबते, हे ते सगळं असं. आणि मी प्रचंड हसत होतो. म्हटलं का नाही ह्या गोष्टीवर जरा कविता सादर करूयात. तर कविताचं शीर्षकच तसं आहे की तसा मी आहे टाईट पण माझी परिस्थिती आहे वाईट. तर कविता सादर करतोय. लग्न अगोदर मित्रासंग रोजच निघायची वरात, लग्न झाल्यापासून कसं होतंय 7च्या आत घरात. मारकी म्हैसच जणू गळ्यात मानली माझ्या, आणि सगळ्याच बातम्या शेळ्यात झाल्यात, कोणत्याच नाहीत ताज्या. मी म्हणजे गरीब गाय आणि तिनेच आवडलाय गाळा, गरोदर ती झाली आणि मलाच निघाल्यात काळा. मी म्हणजे गरीब गाय आणि तिने आवडलाय गाळा, गरोदर ती झाली आणि मलाच निघाल्यात काळा. दबावाखाली रोजच ठेवती आणि चांगलीच देती फाईट, दबावाखाली रोजच ठेवती आणि चांगलीच देती फाईट. तसा मी आहे टाईट पण माझी परिस्थिती आहे वाईट. मित्रांना सांगतो गोष्टी म्हणतो बायको आहे माझ्या हातात. मित्रांना सांगतो गोष्टी म्हणतो बायको आहे माझ्या हातात, पण मित्रांना पण सगळं माहिती आहे ना, ते मजाक मध्येच घेतात. अहो लग्न नवीन असो का जुनं असो, सगळ्यालाच भोगावं लागते. थोडं प्रेम थोडं भांडण, संसार कसा तरी भागते. मी जरा काही चुकीचं बोललो तर लगेच गुरगुरती वागीन, मी जरा काही चुकीचं बोललो की लगेच गुरगुरती वागीन, मित्रांसंग जायचं म्हणलं तर लगेच डसती नागीन. बायको म्हणजे कसं आहे, कर्ज आहे माझं. बायको म्हणजे कर्ज आहे माझं, तिची EMI फेडाय मागतो साईट. तसा मी आहे टाईट पण माझी परिस्थिती आहे वाईट. धन्यवाद. माझा मित्र असाच बोलत होता मला, त्यामुळे जरा कविता करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला ही आवडली असेल. आणि ज्यांचं मित्रांचं लग्न झालं किंवा ज्यांचं लग्न ठरलंय किंवा होणार आहे आणि ज्यांची लग्नानंतर अशी अवस्था होणार आहे, अशा मित्रांना नक्की शेअर करा, टॅग करा त्यांना आणि कमेंटमध्ये सांगा नक्की कोणत्या नवीन विषयावर कविता करायची, तर आम्ही नक्कीच करूया. आणि तुमच्या पण काही कविता असतील तर आम्हाला DM करा, आम्ही त्या नक्कीच सेलिब्रेट म्हणतोय सॉरी प्रेझेंट करूया. तर थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कविता वगैरे बघताय, चांगला प्रतिसाद देताय आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, सांगा, प्रेम द्या. कारण ही पीपीची दुनिया माझी जरी असली तरी हे चॅनल आपलं आहे ना राव. थँक्यू.